वॉश नाही केले ना, वॉश पण करायचं आहे. हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आता खूप लेट मी कॅमेरा ऑन केला. मी आता किचनमधून बाहेर आली. आता माझं जेवण वगैरे सगळं आवरलं आणि इकडे हे लोक खालती गेले होते. तर इथे लोक काय करतायत, प्लांटिंग ॲक्टिव्हिटी चालू आहे विदेशची. इथे विदेश तू काय करतोय? इकडे इकडे काय करतोय तू? काय करतोय? प्लांट लावतो. प्लांट लावतो. काय लावतो? हा आपट. काय लावतोय रे? प्लांट. हे काय तुटत नाही काय? असं तुटतं बाळा, असं तुटतं. हे शेणी आहे. लावा. तुटत नाही. काय करतोय दिदेश? शेणी तोडतो. तुटत नाही. बोल, तुटत नाही. सगळं पॅन्ट वरती पण टाकतोय. जाऊ दे. हा ना, त्याला काय वाटलं? इथे पानाचं आणलंय झाड, जास्वंद. हे तर जुनं आलंच आहे ना अगोदरचं. चला मम्मम जेवायचं आहे ना. जेवण हा. तू आपट आपट. तर आता आमचं जेवायचं बाकी आहे. तर हे लोक बोलले की आम्ही आधी प्लान करतो. आणि हे जे आहे ना थोडंसं म्हणजे मातीमध्ये वगैरे ज्यांना टेक्टाईल्स वगैरे इश्यू असतो ना, तर त्यांच्यासाठी ही चांगली ॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे एकदम प्रॅक्टिकल लाईफची. तर रिदेशला याला असं बसून ठेवलं ना मातीमध्ये तरी पण तो बसून राहील असं आहे. आणि आत्ताच बसल्याच त्याने पूर्ण त्याचे कपडे वगैरे सगळे पूर्ण हे झालेत त्याची मातीने. चला आता जेवायला जाऊया. पानाच्या झाडाला काय लागतं? शेणी, सावली. ते पानाचं झाड आणलंय, म्हणजे पहिल्यांदाच आणलंय. का आणलंय? अच्छा, चला रे रिदेश. हात घाल. हात कसे सरळ करतात? हात घाल, याच्यात घाल. हा, काढ बाहेर. येस, दुसरा पण तसंच कर. हे वाला. हात घाल आणि बाहेर काढ. असं हे असं हात घाल. अडकलाय बघ कुठे हात. काढ आता, काढ. हा, वरती बसून कर. जा वर बस. झालेलं इथे ठेव. हे राहू दे, शर्ट बाजूला ठेव. तर जेवण वगैरे झालं आमचं मगाशीच. आणि आता कपडे सुकले होते ना, तर रिदेशला दिले होते. त्याला म्हटलं छोटे कपडे घडी करून ठेव म्हणून. असं जरा कामाला ठेवले ना, तर उगाच फिरत राहणार इकडे तिकडे. कारण मी जरा ना बिस्किट ट्राय करते आहे. म्हणजे ही माझी तिसरी वेळ आहे बनवायची. पहिल्यांदा बनवली होती मागेच, त्याच्यानंतर मागच्या आठवड्यात पण एकदा बनवले होते. तर जे पहिल्यांदा बनवले होते ना, ते थोडे मला वाटतं जास्त बेक झाले, त्याच्यामुळे ते कडक झाले होते. त्याच्यानंतर सेकंड टाईम बनवले होते ते मला असं वाटलं की बेक जरा कमी झाल्यासारखे वाटले. म्हणजे ह्याला आवडले, पण असं मला वाटलं की थोडेसे फुलले नाही. तर आता मी नाचणी आणि मागे बनवले होते दोनदा, तर त्याच्यामध्ये मी नाचणीचं पीठ वापरलं नव्हतं. तर आता मी एक रील बघितली, तर म्हटलं चला नाचणीचं पण बनतात तर ट्राय करूया. तर ना थोडंसंच म्हणजे आपली छोटे भाजीचं असतं ना ते वाटी, तेवढ्याच पिठाचं म्हणजे मी हे करणार आहे. कारण ट्रायलसाठी, कारण मला भीती वाटते बेकिंगचं हे बनवायला. तर आणि गव्हाचं पीठ पण ॲड करणार आहे. असं तर मग आता हे थोडंसं आता झालं हे भाजून. आता हे काढून घेते आहे आणि हे मी ओव्हनमध्ये बनवणार आहे. तर चला आता मी हे करते, जरा तयारी करते आणि नंतर मग पुढे कंटिन्यू करते. तर आता मी ही एवढी बनवून ठेवली आणि थोडंसं पीठ उरलं आहे. ह्याच्यामध्ये जागा नाही येते प्लेटमध्ये. तर आता मी प्रीहीट करायला ठेवला होता ओव्हन. तर आता ठेवते आहे. आता माहिती नाही, मी म्हणजे बटर वगैरे नव्हतं माझ्याकडे, तर मी तूपच वापरलं.
आणि तसंच पीठ लाटलं आणि पाणी टाकले, दूध नाही टाकलं ह्यावेळेस. तर आता काय माहिती कशी बघू आता. तर चला आता हे मी करून घेते. आणि रिदेश ना झोपत नव्हता, बसलेला किचनमध्ये. जरा जबरदस्तीने पाठवलं झोपायला, तेव्हा तो गेला झोपायला. तर माझी बिस्किट अशी बनली, पण आहे ना ती जास्त बेक झाली. म्हणजे खालून बरोबर आहेत, पण वरून आहे ना थोडीशी म्हणजे जरा जास्त हे झाली, बर्न झाली. तर बनवायच्या अगोदर मी किती एक्सायटेड होती. तर ना मी 15 मिनटावरती लावलं होतं ना, तर मला असं वाटतं की 10 मिनटावरती लावायला पाहिजे होतं का काय, असं मला माहिती नाही. मी ना थोडंसं ओपन करून बघितलेलं मध्येच, थोडं 2-3 मिनटं अगोदर. तर बोट लावून बघितलं ना, तर मला थोडीशी नरम वाटली. तर तेव्हाच काढायला पाहिजे होती असं वाटतंय मला. कारण मला एकदा बहीण बोलली होती माझी की ते नरम आधी असतात, थंड झाल्यावरती मग ते व्यवस्थित होतात, मग ते सेट. तर नरम लागली म्हणून मी परत ठेवली. तर असं झाली. आता काय माहिती आता कशी टेस्ट लागली. म्हणजे ती पहिल्यांदा बनवलेली ना 4, तशी झाली थोडीशी. आणि आता ही परत लावली तर ती थोडंसं टायमिंग कमी लावलं आहे आता. तरी पण मी आधीच थोडंसं चेक करणार आहे. परत बनवायला काय नाही, पण वेळ लागतो ना, म्हणजे सगळं ते जमा करा, सगळी पिठं एकत्र करा. त्याच्यामुळे आता जाऊ दे. तर ही नंतरची बिस्किटं जी लावली होती ना मी, तर ही व्यवस्थित झाली. ती मगाशी पहिली लावलेली तर एकदम ना अशी खुसखुशीत अशी झाली. पहिल्यांदाच माझी बिस्किटं एकदम अशी खाताना अशी क्रंची लागली. त्यातलं मी हाफ बिस्किट आता टेस्ट केलं. तर आता ही काढली, दुसरी एकदम व्यवस्थित झाली. थोडंसं मी 1 मिनिट आधीच काढली. आणि जी पहिली ना ते टेस्ट करून बघितलं तर एकदम खुसखुशीत झाली आहे ती पण. म्हणजे अशी ह्याच्या अगोदर बनवलेली ती अशी झाली नव्हती, म्हणजे एवढी माझी अशी क्रंची अशी खायला. आणि गोड पण एकदम जास्त पण नाही आणि कमी पण नाही, एकदम परफेक्ट आहे. तर ती पण म्हणजे चांगली लागते असं. तर आणि फक्त थोडंसं टायमिंगचा माझा जरा इश्यू झाला. अगोदर जरा काढायला पाहिजे होती असं. आणि थोडी जास्त पण लावली होती, जरा कमी लावली असती तर तेवढी हे झाली नसती ही. आणि आता ह्याच्यामध्येही किती 8 आहेत काहीतरी असं. तर आणि व्हिडिओ एडिट करायला बसली होती ना, त्यामुळे बाहेर बसले. आणि आता मी इथे आतमध्येच थांबली होती किचनमध्ये, त्याच्यामुळे. तर आता बघू, आता संध्या म्हणजे हे उठतायत, आता बघते आता कधी उठतोय रिदेश. चला पायी. मग काय करणार आधी? फेस वॉश. काय करणार? फेस वॉश. गो जा. छान आहे. हे सगळं काय रिदेश? तर ना आता कबाट आहे ना हे इकडचं बेडरूमचं, तर ते लावायचं होतं ना, म्हणून कबाटामधलं सगळं सामान काढलं बाहेर. आणि आता ते लावायचं आहे. खूप दिवसापासून एका पेंडिंग होतं पूर्ण, म्हणजे सगळं विस्कटलेलं आतमधलं. बापूचा जो कप्पा आहे ना रिदेशचा, कपड्याचा, त्याच्यानंतर खालचा त्याचं सगळं जे मटेरियल आहे ना, स्टडी मटेरियल वगैरे, ते सगळं काढलं आहे. तर ते सगळं लावायचं आहे. हे आवरून घेतो पूर्ण. इथे सगळं काढलं आहे, सगळा पसारा. ए तू वरती बस, तिकडे घेऊन ते बस सगळं. हा जा तिकडे. फिनिश. तर आता आमचं कबाट वगैरे लावून झालं मगाशीच. आणि आता खूप वेळ लागला ना, 1 तास लागला ना, 1 तासाच्या वरती लागला. सगळं सामान वगैरे काढलं पूर्ण, पेपर वगैरे टाकून सगळं लावून घेतलं. आणि कुकर वगैरे आत्ताच लावला मी. नाही झाकण त्याला. तर ते बाकीच्या दिवशी करायला मी येते. आज म्हणजे संडे आहे तर थोडंसं म्हणजे असंच चालतं जरा क्लिनिंग वगैरे. बाकी म्हणजे असं नाही तर मी काढत नाही, रिदेशसोबतच असते त्याच्यामुळे. आणि आज थोडं रिदेश जरा रिलॅक्सच होता, म्हणजे आठवड्यातून एकदा असं, म्हणजे थोडंसं हे चालतं जरा फ्री. म्हणजे आम्ही नसतो फ्री, तो जरा फ्री असतो. पण तरी पझल लावलं त्याने. त्याला कंटाळा आलेला लावायचा, त्याला नाही पाहिजे होतं ते, पण त्याला म्हटलं लाव म्हणून. तर आता झालं त्याचं कंप्लीट. आता खाली जायचं आहे. रिदेशला एक टी-शर्ट बघायचं आहे, थोडंसं थंडीचं, ते हुडीचं सारखं. तर आता बघतो. आता 7:15 पण झालेत. जायचं आहे काय खाली. तर चला आता व्हिडिओ हा इथेच एंड करते मी. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि थँक्यू फॉर वॉचिंग. चला.